नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट उडता उडता नितीन तेंडुलकर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आम्ही जवळजवळ 7-8 महिने फ्लाइंगच्या संदर्भात नितीनदादाने अनेक किस्से सांगितलेले आहेत आणि अजून किस्से बाकी आहेत. पण मधल्या काळामध्ये आम्ही सेलिब्रिटींबद्दल बोललो, आमच्या घरातल्या सेलिब्रिटी म्हणजे सचिनबद्दल देखील बोललो. पण यावेळी गप्पा मारताना म्हटलं, नितीनदादा पावसाळा सुरू झालेला आहे, तर तुम्ही स्वतः कवी मनाचे तुम्ही कवी आहात. मी जरी कवी मनाचा असतो पण मला कविता लिहिता येत नाही बरं का. ते काम नितीनदादाला आहे. आणि नितीनदादाचं वैशिष्ट्य असं की त्याने अनेक कवितांची पुस्तकं लिहिली आहेत, पण त्यांना महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे आता जास्त नमनाला बडाबड तेल न घालता या कवी माणसाला त्याच्याकडून त्याची स्वतःची कविता आपण ऐकू आणि नंतर त्या कवितेचं आपण रसग्रहण करू. त्यामुळे आता पुढचा बॉल नितीनदादा. नमस्कार. आता आपण जरा थोडं वेगळं, थोडा चेंज म्हणून आपण काही दिवस एक वेगळा विषय घेऊया. या विषयाला आता उडता उडता जसं आलं तसं आपण विषय घेऊया की चला कविता वाचूया. क्या बात. त्यातनं एक जरा वेगळा आनंद पण मिळेल आपल्याला. नक्की. तर आता पावसाचे दिवस आलेले आहेत. सुरू झालाय 7 जून आपण धरलेलं असतो. हो बरोबर. तर योगायोगाने असं काय नाही की पावसातच तुम्हाला पावसाच्या कविता सुचल्या पाहिजे असं काही नाही आहे. पण मला पावसाळा ही कविता सुचली आणि तिथून आपण सुरुवात करूया. मग पुढे बघूया कसं वळण त्या कवितांना मिळतं ते. बरोबर. तर आधी मी पहिल्यांदा पावसाळा ही कविता तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो आणि मग बबन काय प्रश्न विचारेल त्याप्रमाणे आपण नक्की पुढे जाऊ. नक्की. तुम्ही माझी कविता आहे पावसाळा. समज मी एक काळा कुट्ट ढगून तुझ्या खिडकीसमोरून तरंगत गेलो तर. क्या बात आहे. समज मी एक काळा कुट्ट ढगून तुझ्या खिडकीसमोरून तरंगत गेलो तर, निळ्या निळ्या कोवळ्या कोवळ्या पंखांची एक परी होऊन तू मागोमाग येशील. समज मी एक काळा कुट्ट ढगून तुझ्या खिडकीसमोरून तरंगत गेलो तर, निळ्या निळ्या कोवळ्या कोवळ्या पंखांची एक परी होऊन तू मागोमाग येशील. तुला तरंगता येतच नाही, तुला तरंगताच कधी येत नाही. तुला असतात तुझी घर कामं, घरची कामं असतात. हो. तुला असतात तुझी घर कामं, तुला असतो तुझा अभ्यास, इंटर सायन्स वगैरे असतं. तुला असतो तुझा अभ्यास, तुला असतो तुझा नखरा. पत्र नंबर 1. तुला असतो तुझा नखरा आणि पाहुण्यांचा मान सन्मान. मी मात्र तसाच तरंगत भरकटत पुढे जातो एकटाच. मी मात्र तसाच तरंगत भरकटत पुढे जातो एकटाच आणि ठेच लागून दगडाशी कोसळून चिखल करून घेतो. आणि ठेच लागून दगडाशी कोसळून चिखल करून घेतो. रडून रडून हलक्या झालेल्या आभाळामध्ये तेव्हा, रडून रडून हलक्या झालेल्या आभाळामध्ये तेव्हा पुन्हा तुझ्या स्वप्नांचं एक इंद्रधनुष्य पडलेलं दिसतं. तुझ्या स्वप्नांचं इंद्रधनुष्य पडलेलं दिसतं. पावसाळ्यात खरं सांगू का, चिखलच थोडा जास्त होतो. क्या बात आहे. चिखलच जास्त होतो. क्या बात आहे. अशी ही एक कविता आहे. ही कविता कशी आहे की एका वयाची कविता आहे. मी तोच प्रश्न विचारणार की दादा, ही कविता तुमच्या वयाला म्हणजे तुमचं वय किती असताना तुम्हाला सुचली होती? योगायोगाने आता त्याच वयात ती कविता सुचायला पाहिजे असंही काही नाही. कवितेसाठी काही बंधन नसतं की अमुक ही पावसाळा पडत असेल तरच पाऊस पडला तरच पावसाची कविता वगैरे असं काही नसतं. पण ती योगावर सुचली आणि योगायोगाने मी यावेळेस 17-18 वर्षाचाच होतो. अच्छा. ती सिच्युएशन तुला मी सांगतो की त्यावेळेस मी साहित्य समाजमध्ये राहत होतो कलानगरला. आम्ही 4थ्या मजल्यावर होतो. रूम नंबर 7. रूम नंबर 7. आणि त्यावेळेस काय होतं माहिती आहे ना, त्यावेळेस असं BKC वगैरे असं कॉन्क्रीट जंगल वगैरे नव्हतं. का मोकळं होतं? बऱ्यापैकी मोकळं होतं. म्हणजे असं
माझ्या खिडकीतून तर सरळ अगदी एक हिरवीगार खाडी असायची, झाडाझुडपांची, निळभोर पाणी, वर स्वच्छ निळं आकाश, आणि अगदी दूर टोकाला सायांचे ते करडे तांबूस असे निळसर डोंगर मला दिसायचे. आणि तो संपूर्ण तो निसर्ग मला अगदी हेलावून टाकायचा. परंतु ही 30 जुलै तारीख होती. मला ते तारीख लक्षात राहिली, साल लक्षात राहिलं नाही. पण 17-18 वर्ष म्हणजे साधारणतः 75-76चा सुमार असेल. आणि आकाश असं काळवंडून आलं होतं, अवघडून आलं होतं, काळ्या भोर ढगांनी भरून आलं होतं. तर मन भरून येणं म्हणजेच ते काळे कुट्ट ढग. क्या बात आहे, बरोबर आहे ना? कोरडे ढग असे पांढरे ढग असतात. काळा कुट्ट ढग म्हणजे असा ओथंबून आलेलं असतं, आर्त विव्हाळ असतो, अगदी यांनी भरलेला असतो तो, असा प्रेमरसाने भरलेला असतो असं म्हणूया आपण. वारे सुटलेले होते, मी खिडकीशी उभा होतो, आणि अचानक ते ढग, काळी कुट्ट ढग माझ्या खिडकीसमोरून तरंगत जाताना मी बघत राहिले. म्हणजे अर्थातच माझं मन पण असं तरंगत भरकटत जाणार होतं. आणि म्हणून मला पहिली ओळ सुचली की समजा मी एक काळा कुट्ट ढगून, असाच काळा कुट्ट ढगून तुझ्या खिडकीसमोरून तरंगत गेलो तर. क्या बात आहे, असं ही ओळ सुचल्यावर मी ताबडतोब एक कागद घेतला. जरा मध्ये थांबवतो. तुम्ही इतकी सुंदर कविता लिहिली, त्यावेळी खरंच तुम्ही ऍक्च्युअली कोणाच्या प्रेमात पडला का होता? कोणाच्या एकाच्या नव्हे, अनेक जणींच्या होते. हे वहिनींना सांगतो. प्रेमळ संवाद जरा प्रेमळ असेल, प्रेमळ असेल. क्या बात आहे. तर आता मला ही ओळ सुचली आणि लगेच कागद घेतलं, पेन घेतलंय. कवितेला काय लागतं? कागद आणि पेन. खूप झालं. कागद पेन घेतलं. समज मी एक काळा कुट्ट ढगून तुझ्या खिडकीसमोरून तरंगत गेलो तर पुढे काय होईल? तर निळ्या निळ्या कोवळ्या कोवळ्या पंखांची परी होऊन तू मागोमाग येशील. जे आपण तरंगलेल्या अवस्थेत, आणि निळ्या निळ्या कोवळ्या कोवळ्या पंखांची परी म्हणजे हे एक स्वप्नाचा तो निळा रंग आहे. आपण स्वप्नाळू आहोत. तर निळ्या निळ्या कोवळ्या कोवळ्या पंखांची परी होऊन तू माझ्या मागोमाग येशील का? अच्छा, तुला तरंगता येतच नाही, कारण मुली ह्या त्यामुळे जास्ती मॅच्युअर असतात म्हणतात, खूप व्यावहारिक असतात, पाय जमिनीवर असतात त्यांचे त्यावेळेसही. आणि ते असं काय भरकटत वगैरे नाहीत कोणाच्या मागे. ते बरोबर आईचं घरकाम वगैरे त्याला मदत करणं, स्वतःचा अभ्यास व्यवस्थित करणं, नखरा मात्र त्या करणार, अगदी तुम्हाला भरकटायला लावणारा. आणि पाहुण्यांचा मान सन्मान, त्याच्यात पाहुण्यांचा मान सन्मान यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक दाखवतो. हे चित्रकार सुभाष अवचट, फार मोठी, सतीश भावसार या दोन चित्रकारांनी, सुभाष अवचट त्यातील मेन, त्याने इथे पाहुण्यांचा मान सन्मान ही संपूर्ण कविताच त्यांनी मुखपृष्ठावर घेतली आहे. आणि त्यातला कलर बघा, काळा कुट्ट ढग तो किरमिजी असा कलर हे केल्यानंतर पुढे पुढे बाण वगैरे दाखवले आहेत. तिथून तिथे पाहुण्यांचा मान सन्मान असा जो शब्द आहे, तिथे कुंकू लावलेला आहे. चक्क भुव्यांच्या मध्ये कुंकू लावले. म्हणजे कुठचे पाहुणे ते तुम्ही समजून जा. हो, बरोबर. मी मात्र तसाच तरंगत भरकडत जातो, त्या आपला स्वभाव तसा त्यावेळेस. आणि मग पाऊस कसा पडतो, कुठेतरी दगडावर आपटून मग पाऊस पडतो. तसा रडून रडून हलक्या झालेला आभाळ, रडून म्हणजे पावसाचं रडणं असतं ते. त्यात आपलं आतलंही रुदन चालू असतं. आपली आशा निराशेचा खेळ या वयामध्ये प्रत्येक जण अनुभवतोच. आणि म्हणून हे जे वय आहे, ह्या वयातील सर्वांना ही कविता लागू पडते. तर ते रडून रडून हलक्या झालेल्या आभाळात, तेव्हा हलकं झालं आभाळ, स्वच्छ झालं की मग मात्र आपण भानावर येतो आणि आपण ठरवतो की नाही, आता आपण आपलं काहीतरी करायला पाहिजे.
आणि अशा आवेशाने जेव्हा आपण परत नव्याने सुरुवात करतो, पण आकाशात इंद्रधनुष्य पडलेली असतात ना, हो. पुन्हा तिच्या स्वप्नांचं इंद्रधनुष्य पडलेलं दिसतं हम्म. आणि पुन्हा आपला असाच काळा कुट्ट ढग तयार होऊन आपण तरंगत भरकटत आपले चालूच राहत तरंग भरकटणं. आणि त्यामुळे शेवटची ओळ लिहिली आहे की पावसाळ्यात खरं म्हणजे चिखल थोडा जास्त होतो, क्या बात है. चिखलच जास्त होतो. क्या बात आहे. तर ही जी कथा आहे ना, याच्यात निराशावाद वगैरे नाही आहे, ही प्रेमाची कथा आहे. प्रेम आणि ही कथा या प्रत्येकाच्या बाबतीत होती. कारण 16-17 वर्षातून गेल्यावर माणसाची कुठली ना कुठली तरी कहाणी झालेली असते. बरोबर. ती आतल्यात असू दे किंवा प्रत्यक्षात घडलेली असू दे, पण ती असतेच. हम्म. आणि म्हणून मी ही जी कविता आहे ना, ती मला नेहमी आवडत आलेली आहे हम्म. आजपर्यंत. हं. आज मी त्या वयाचा नाहीये, हो. त्याच्या उलट्या वयाचा पण असेल आसपास. पण काय पण- माहिती का दादा, हा. तारुण्याला कुठे वय असतं का? तारुण्याला वय नसतं. हो, मग ह्या वयात आपण तरुण राहू शकतो. नक्की मनाने नक्की नक्की तरुण नक्की राहू नक्की शकतो. नक्की नक्की. त्यामुळे जरा ही तारुण्यपूर्ण कविता घेतली, क्या बात आहे. मंडळी, आपल्याला आवडेलच ही कविता. आपण पुढे बघू आणखीन काही कविता. नाही दादा, ही कविता वाचली, कविता सांगितली, त्याच्यामध्ये त्याचं रसग्रहण केलं. खरंच मनाला अशी चुबली, म्हणजे असं काय टोचलं, असं गुदगुल्या. गुदगुल्या झाल्या. त्यामुळे त्या गुदगुल्या मी गुदगुल्यातच राहू दे. त्यामुळे इथेच आम्ही दोघं थांबतो. अरुंद असावी. धन्यवाद. अप्रतिम झालं, अप्रतिम झालं, अप्रतिम झालं. अप्रतिम झालं.